रामकृष्ण हरी माऊली आणि परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जगद्गुरु संत तुकोबारायांचा अतिशय गोड अभंग. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय एखाद्याने जर आपल्याला सल्ला दिला किंवा दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना एखाद्या व्यक्तीने जर आपल्या हिताफाराच्या 4 गोष्टी सांगितल्या तर आपण त्याचा राग मानू नये. आणि जो माणूस हिताफाराच्या 4 गोष्टी ऐकून घेतो आणि त्या गोष्टीचा राग मानत नाही, ज्याला हे कळतं की तो आपल्या हितासाठी त्या गोष्टी बोलतोय, त्या माणसाला तुकोबारायांनी शहाणा माणूस किंवा डोळस माणूस म्हटलेलं आहे. तर बघूया असाच एक अतिशय गोड अभंग. तुकोबाराय म्हणतात की अभंगाचं नाव आहे बोलिले जे काही तुमची हिता वचन नेनता क्षमा कीजिए. बघा, अतिशय गोड सुरुवात तुकोबारायांनी केलेली आहे. तुकोबाराय म्हणतायत, बोलिले ते काही तुमची हिता वचन नेनता क्षमा कीजिए. वाट दावी तया न लगे रुसावे अति त्याई जीवे नाश पावे. निंब दिला रोग तुटाया अंतरी ओभाळितावरी आतचरे. तुका मने हित देखण्याशी कळे पडती आंधळे कृपा माझी. बघा, तुकोबाराय म्हणतात की बाबा, दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना वागत असताना एखाद्या मोठ्या व्यक्तीने आपल्यासाठी जर 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या आणि कधी जर तो आपल्याला वाईट वळणावरून चांगल्या वळणावरती आणण्यासाठी 4 गोष्टी बोलल्या तर त्याचा माणसाने राग नाही मानायला पाहिजे. कारण का की आपण जे काही बोलतोय किंवा आपण जे जे काही ऐकतोय तो माणूस आपल्या हिताचं सांगतोय हे आपण पहिले लक्षात ठेवलं पाहिजे. तरी पण बघा, अशाच प्रकारे काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला उपदेश करतोय, परंतु तरी पण जर तुम्हाला राग येत असेल त्या गोष्टीचा, माझं जर बोलणं उणं बावणं वाटत असेल तर मला क्षमा करा. बघा, जगद्गुरु संत तुकोबारायांकडे किती लीनता आहे, किती नम्रपणा आहे. तुकोबाराय म्हणताय, जर माझ्याकडून काही उणाबावणं शब्द आला तर मला क्षमा करा. ते म्हणतायत, जो व्यक्ती योग्य मार्ग दाखवितो ना, तो काही अधिक बोलला तरीही त्याच्यावरती रुसून येतो. बघा, त्यानंतर तुकोबाराय म्हणतायत की वाट दावी तया न लगे रुसावे अति त्याई जीवे नाश पावे. नंतर म्हणताय, लिंब दिला रोग तुटाया अंतरी ओभाळितावरी आतचरे. बघा, अतिशय गोड उदाहरण. ते म्हणताय, जर एखाद्या व्यक्तीला पोटाचा विकार झाला, त्याच्या पोटामध्ये दुखतंय किंवा पोटामध्ये कुठला तरी विकार झालाय, आजार झालाय, आणि जर वैद्याने दिलेला लिंब जर एखाद्या व्यक्तीने पोटावरती चोळल्याने तो काय रोग बरा होईल? नाही ना. त्याच प्रकारे ते म्हणताय की आयुष्यामध्ये जेव्हा आपण वागत असतो ना, तेव्हा आपलं हित आपण बघणं शिकलं पाहिजे. ते म्हणतात की डोळस माणसाला, जी शहाणी व्यक्ती असते ना, त्यांना आपल्या हिताफाराच्या गोष्टी कळतात बरं. ते म्हणतात, तुका म्हणे हित देखण्याशी कळे पडती आंधळे कृपा माझी. बघा, तुम्ही जीवनामध्ये जगत असताना जर तुम्हाला कुठलीही गोष्टीची अडचण आली किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीमधून अतिशय नाराज आहात, उदास आहात, तुम्हाला सुचत नाहीये काय करावं, तेव्हा संतांचं वाङ्मय जेव्हा उघडून बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबा, संतांनी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. संतांनी प्रत्येक गोष्ट अनुभवली आणि ती अनुभवलेली गोष्ट त्यांच्या वाङ्मयामध्ये लिहून ठेवली. प्रत्येक गोष्टीचं समाधान म्हणजे संत तुकोबारायांचा गाथा माऊलींची ज्ञानेश्वरी. बघा, एकीकडे जग विज्ञानाच्या युगामध्ये चंद्रावरती चाललंय, वेगवेगळ्या ग्रहावरती चाललंय, लोकांकडे अफाट पैसा झालाय, लोकांकडे अफाट संपत्ती झाली आहे. पण आज तुम्ही प्रत्येकाच्या तोंडातून ऐकत असताल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये उदासीनता भरलेली आहे मित्रांनो. कारण जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल, चांगले चांगले लोक आज मोठ्या मोठ्या नोकऱ्या सोडून संतांच्या संप्रदायामध्ये घुसतायत, कोणी संन्यास घेतंय, कोणी जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करते. कारण का? आज पैसा आहे मित्रा हो, पण आज समाधान नाही. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला कधी काही उदासीनता असेल, तेव्हा तुकोबारायांचा गाथा घ्या आणि त्या गाथ्यामध्ये आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांना उत्तर सापडायला बघा. तो गाथा तुम्हाला मोटिवेट करेल, तो गाथा तुम्हाला
उत्तेजित करेल की बाबा शिका, कष्ट करा आणि कष्ट करणाऱ्याला कधीच कुठली गोष्ट कमी पडत नाही. याच प्रकारे तुकोबाराय म्हणतात की डोळस माणसाला आपलं हित कळतं, मूर्ख माणसं मात्र संकटाच्या गर्दीत घुसतात. अशा प्रकारे अतिशय गोड अभंग तुकोबारायांनी वेगवेगळ्या उदाहरणामधून पटवून दिलेला आहे. तर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अनावधानाने ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हटले की वचन निनता क्षमा कीजे, त्याप्रमाणे जर माझा एखादा शब्द चुकून हुकून चुकीचा आला, चुकीचा वाटला, कोणाच्या भावना दुखवल्या तर मला क्षमा करा. आणि जाताना जगद्गुरु संत तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण.